भारूड घेतो. बुवानी छान भारूड घेतलं गणपतीचं. मी गणपतीचंच भारूड घेतो. पण त्यांच्याकडे होवाच नाही का था, हमारे पास होवाच नाही का नाही आहे. सारे ग म प म प ध नि सा, सारे ग म प म प ध नि सा, सारे ग म प म प ध नि सा, सारे ग म प म प ध नि सा. चिंतामणी अवतार, चिंतामणी अवतार, चिंतामणी अवतार, चिंतामणी अवतार, चिंतामणी अवतार करण्या दुष्टाचा संहार, चिंतामणी अवतार करण्या दुष्टाचा संहार. नाद त्रिभुवनी गरजला झाला जय जयकार. सारे ग म प ध नि सा, सारे ग म प ध नि सा. विष्णू कोटी देऊन गावी घेतला अवतार, घेतला अवतार, घेतला अवतार, घेतला अवतार, घेतला अवतार, घेतला चिंतामणी अवतार करण्या दुष्टाचा संहार, घेतला चिंतामणी अवतार करण्या दुष्टाचा संहार. नाद त्रिभुवनी गरजला झाला जय जयकार. सारे ग म प म प ध नि सा, सारे ग म प म प ध नि सा. गणपतीचा चिंतामणी अवतार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गणपती म्हटल्यानंतर शंभू महादेव आणि पार्वती आईचं बाळ. पण एक अवतार गणपतीने विष्णुदेवांच्या पोटी अर्थात लक्ष्मी आईच्या पोटी घेतलाय, चिंतामणी अवतार. आणि त्याची ही कहाणी आहे का. काय झालं बघा एकदा, काय झालं एकदा. हरियाण बुवाचा सिग्नल हल्ली विचारले. काय आता भजनात प्रत्येक गोष्टीची चव बदलत चालली आहे. आता 2020ची लोकांना आवड लागली आहे. आणि आम्ही आता म्हातारी पण झालो. आमका आता दररोज भजना करूक जमणार पण नाही. आम जोडीवालो आपलो करता अजून. प्रत्येक गोष्टीची आता भाजी एक चव खाई राहिली आहे. बघितला भाजी एक चव नाही. त्या दिवशी मी भैयाक विचारलंय, ओ भैयाजी क्या ओ भाजी को चव नाही रे. भैया म्हणता हाँ क्या अभी हगंदारी मुक्त गाव आहे ना. त्याविषयी भाजी को चव नाही, मासे को चव नाही, कोंबडी को बी चव नाही. असू दे. थोडक्यात काय झालं बघा. शंभू महादेव आणि पार्वती दोघेजण कैलाशी बसले होते. मांडीवरती बाळ गजानन खेळत होता. एवढे त्या ठिकाणी विष्णुदेव आले. विष्णुदेव आल्याबरोबर विष्णुदेवांचं स्वागत केलं. विष्णुदेवानी ते बाळ पाहिल्याबरोबर, गणपती त्यांच्या मांडीवर पाहिल्याबरोबर त्याला एकदम मनामध्ये इच्छा प्राप्त झाली. काय इच्छा प्राप्त झाली बघा. शंभूच्या मांडीवर हे बाळ गणराज. शंभूच्या मांडीवर हे बाळ गणराज. शंभूच्या मांडीवर हे बाळ गणराज. नामो शंभू देवा होईल ऐसा पुत्र मद. शंभूच्या मांडीवर
शंभूंच्या मांडीवर गणपतीला पाहिल्याबरोबर ते बाळ पाहिल्याबरोबर मनामध्ये अभिलाषा उत्पन्न झाली कोणाच्या? विष्णुदेवांच्या. आणि शंभूदेवांना म्हणतायत मनोमनी, हे बाळ माझं होईल का? माझ्या मांडीवरती गणपती खेळेल का? आता मी दम दे ना, बुवा आहे मी, बुवा. हा, दाढी नाही म्हणून पिशवी देव, पिशवीत भरू, मग गप्प बस. काय झालं? शंभू महादेवच्या त्यांनी शंभू महादेवाने ते गुह्य जाणलं आणि शंभू महादेवाने त्याला आशीर्वाद दिला, मंत्र दिला, एकाक्षरी मंत्र दिला गणरायाचा. कसा? कोणाला? विष्णुदेवाला. पैसे घेऊन जास्त वेळ थांबवू नको, म्हणजे ते बरं नाही. प्रथमेश राणे यांच्याकडून 110 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. एकाक्षरी मंत्र दिला. कसा बघा दिला? एकाक्षरी मंत्र विष्णुदेवा, एकाक्षरी मंत्र शंभूने विष्णुदेवा दिला, एकाक्षरी मंत्र शंभूने विष्णुदेवा. मंत्र दिला, मंत्र दिला, मंत्र दिला, दिला एकाक्षरी मंत्र शंभूने विष्णुदेवा दिला, एकाक्षरी मंत्र शंभूने विष्णुदेवा दिला, एकाक्षरी मंत्र दिला गणरायाचा. आणि मग विष्णुदेव गेले आणि एका जंगलामध्ये निवांत एका ठिकाणी तपश्चर्येला बसले. कशी? निवांत जागा. आता सध्या निवांत जागा काही शिल्लक राहिली आहे? मग आता काय पुष्पाराणी. आणि आता हे 100 रुपये प्रदीप राणे यांच्याकडून आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जोरात एकदा टाळ्या वाजवा मंडळी. तुम्ही निदान टाळीओ तरी वाजवत राहा, पैसे नाही द्यावा असते. असं काय करता? काय काय वेळी आपल्याला वाईट वाटते, समोरचो देत आणि आपण देत नाही म्हणजे काय. पण तुमका काय वाटतच नाही. काय नाही, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. अर्जुन आहिर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद. पुष्पराजचं गाणं बी नाही, पैसे घेऊन जा परत. या हे कुठली तरी गाणी आम्हाला म्हणायला सांगू नका. आम्ही जी आमच्या भारुडात आहेत बसवलेली ती म्हणणार. तुम्ही फरमाईश करणार नाही, आम्ही गाणी म्हणणार नाही. ही 2020 बारी नाही आहे. एक अभंग म्हणायला सांगा, जरूर म्हणेन. 1 पैसा देऊ नका. तो आपलं वाकडो काढून असो वर बोर बावळो करून चाललो. पुष्पा झुकेगा नाही साला आणि पैसो गमवला आणि हे आपल्या आमका बारीत म्हणून सांगतोय पुष्पा. त्या ऐकल्यानंतर आमचा पुष्पा उद्या घरी जाईल. असू दे. एकाक्षरी मंत्र दिला. जाऊन एकांतामध्ये तपश्चर्येला बसले विष्णुदेव. 1000 वर्ष तप केलं. किती? 1000 वर्ष. 1000 years. हाऊ मेनी इयर्स? इंग्लिश भल्या भल्यांचा मी शिकवले. कोकाटे कोणाकडे शिकले? चाटेकडे तो शिकता. जोडीवालो माझं. असू दे. काय आहे हे चाटे कोकाटे हे बघा, म्हणजे ह्या लोकांनी करून ठेवलंय ना. इंग्लिश आपण त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये असं आहे. म्हणजे नाव म्हणतात ते कशाला? आता हरियाण बुवा उद्या गेल्यावर आता किती आठवण काढतील त्याच्यावर हरियाण बुवाचं नाव खरं. आता सगळे हरियाण बुवा करतात. गणेश पंचाळ गणेश पंचाळ. आम्ही गेल्यावर कोण नाव काढणार त्यामुळं खरा ना. त्या दिवशी एक कोंबडी जोक बीक मी सांगणार नव्हते, बंद केलेलं होतं. पण मला राग येलो होतो. ओवास नाही काय करीत होतो ना, म्हणून 1-2 सांगोचे म्हणते. तर त्या दिवशी काय झालं, एक कोंबडीच्या पिल्लू कोंबडी काय विचारता गे आहे सगळ्यांक नावं आहोत. त्या माणसांक नावा, प्राण्यांक नावा, पक्ष्यांक नावा, मग आमकाच नाव नाही का? हाऊस म्हणता नाही कसा पोरा, आपल्याक पण नाव हा, पण आपलं नाव कधी मेल्यानंतर. चिकन हंडी काय आणि काय चिकन तंदुरी 65, 95
ही सगळी मेल्यावर बोललो ना. हे काय यांची काय पोपटासारखं बोलतं ते ह्याची चायनीजची गाडी आहे म्हणून येऊ ॲडव्हर्टाईज करता पुतण्या माझो. दिव्या काय जावात आहे पण फुकट नाही जाऊचो रे एवढा निश्चित. तर हे सांगायचं तात्पर्य नाव हे फक्त बनून आता माणसाला नाव आपण करून जायचं. नाव जिवंत आहे तोच पण नाव नंतर कोण विचारणार नाही. अगदी केटीव मोठो बुवा असलो, हरियाण बुवा असलो, आणखी कोण बुवा असलो, उद्या आम्ही समजा आमचा काय गचाकलाव आम्ही आमचा काय झाला तर कोण असं म्हणणार नाही रे हरियाण बुवा खैसर इले म्हणजे खैसर आणलं असतं हॉस्पिटलात ना. काय विचारणार बॉडी खैसर इली रे नाव या म्हणजे किती जरी असला तरी शेवटी बॉडी येत जमा असू दे. एकांती बसले तपश्चर्याला 1000 वर्ष तप केलं. किती 1000 वर्ष. आता सांगा जर विष्णुदेवाने 1000 वर्ष तप केलं आणि गणपती नाही पावला तर त्याला कोण गणपती म्हणेल? हा आपली भक्ती सोडून द्या. आमची भक्तीच तशी कसा देव पावणार हो. त्या दिवशी वडी बुडत होती बोट आमची. गणेश पांचाळ बोन नुसते ओरडून दमले. रे देवा धाव रेवा धाव रेवा धाव. नाका तोंडात पाणी जाऊ लागला तरी काय गणपती काय योग मागना. शेवटी गणपती म्हणता एकदा गणपती देव प्रसन्न झाले नाही त्या टोकावर नाचूक लागले त्या होडीच्या. तेव्हा आमचे गणेश पांचाळ बोलता ये म्हणालो आमचं इकडं आता बुडा नाका तोंडात पाणी जाऊन आता आमचा जीव जातलो आम्ही बुडून मरतो लावणी तुका बोललो नाचा की अवस्था. गणपती म्हणता रे अनंत चतुर्थी का माका बुडवतो ना तूच पुढे नाचत असतेस ना रे. गणराज प्रसन्न झाले विष्णुदेवाना आणि काय सांगतात विष्णू तपासिया बैसला एकांती तपासिया बैसला एकांती तपासिया बैसला एकाक्षरी मंत्र जपू लागला. एकाक्षरी मंत्र जपू लागला. एकाक्षरी मंत्र जपू लागला. एकाक्षरी मंत्र जपू लागला. तपासिया बैसला एकांती तपासिया बैसला. गणराज मणी तोषला. पाहुणी गणराज मणी तोषला. पाहुणी गणराज मणी तोषला. पाहुणी गणराज मणी तोषला. माग हवे ते माग म्हणाला. माग हवे ते माग म्हणाला. माग हवे सत्वरी विष्णू तपासिया विष्णुदेवाना गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले भक्ता का हवं ते मागून घे. कशासाठी म्हणाला एवढी माझी सेवा करतोयस माझी भक्ती करतोयस काय हवं ते मागून घे. काय मागितलं बघा विष्णुदेवाने. रे तुला सगळं माहिती आहे. अरे तू सगळा जाणतस कोणाच्या मनात काय तुका सगळा कळता. अरे नावच तुझ्या तेव्हा हा काय म्हणतोय बघा कोण विष्णुदेव. त्याला काय म्हणताय रे माझ्या मनात काय तुला ठाव रे हाय. गणपतीला म्हणतायत विष्णुदेव माझ्या मनात काय तुला ठाव रे हाय. तुला ठाव रे हाय. माझी इच्छा ही पुरवाल का. बापवी पुत्र तुझील काय. माझ्या मनात काय तुला ठाव रे हाय. माझ्या मनात काय तुला ठाव रे हाय. माझी इच्छा ही पुरवाल का. बापवी पुत्र तुझील काय.
रे? अरे म्हणाला तू माझा पुत्र व्हावास एवढीच माझी इच्छा आहे. आय एम युअर फादर अँड यू आर माय सन. तो म्हणतो हे कसं शक्य आहे? गणपती म्हणतो ऑलरेडी मी शंभू महादेव आणि पार्वती आईचं बाळ असताना तुमच्या पोटी कसा जन्माला येऊ? हा, मी का तुमका खायला IT कंपनीचं मॅनेजर वाटलंय? पगार वाढवून दिलास की त्या कंपनीत गेलंय? सध्या ह्याच चालतं नाही रे, एका माहिती आहे IT कंपनीला तिकडे थोडे 5,000 वाढवून द्या की ह्या सोडताना तिकडे, त्या सोडताना तिकडे, आयुष्यभर नोकरीच बदलते. नशीब त्या बायकोचा चांगला बदली IT इंजिनियर. सिद्धेश अनंत मातेफोड यांच्याकडून लोकराजा सुधीर कलिंगन यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक दिले. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि राजांच्या आत्म्याला चिरशांती लाभू देत अशी विनंती करूया गणपती रायाच्या चरणी. माझ्या मनात काय तू जाणतोयस? तेव्हा तो म्हणतो हे कसं शक्य आहे? तरी पण हरकत नाही, तुम्ही माझी एवढी भक्ती केली, मी तुमची भक्ती फुकट जाऊ देणार नाही. म्हणाला मी तुमची इच्छा पूर्ण करीन, पण त्यासाठी तुम्हाला मला आणि लक्ष्मी आईला सगळ्यांना अवतार घ्यावे लागणार. कसे अवतार बघा. कैसा येऊ तुझ्या पोटी पुत्र मी शिवशक्तीचा, कसा करू सांग पुरा जन्मिया ध्यास तुझ्या रे मनीचा. माधव नामे जन्म घेतू वरण्य राजे घरा, माधव नामे जन्म घेतू वरण्य राजे घरा. लक्ष्मी येईल तुमच्या नामे कोटी धुमासुरा. इच्छा तुमची पूर्वी न सुमदे उदरी जन्म घेऊनी, इच्छा तुमची पूर्वी न सुमदे उदरी जन्म घेऊनी. देऊर गावी प्रगट विष्णू पुत्र चिंतामणी. काय सांगितलं विष्णू? आपल्या गणपतीने काय सांगितलं? आपल्याला तिघांनाही अवतार घ्यावा लागणार. तुम्ही म्हणाले स्वतः विष्णूला सांगितलं तुम्ही स्वतः वरण्य राजाच्या पोटी, अर्थात म्हणजे वरण्य राजांची पत्नी सुनीलता हिच्या पोटी तुम्ही माधव अवतार घ्या. लक्ष्मी आई धुमासुराच्या पोटी सुमदा नावाने जन्माला येईल आणि मग तुमच्या दोघांच्या पोटी मी थेऊर गावामध्ये चिंतामणी अवतार घेईल. आता एवढं ऐकल्याबरोबर एकदम विष्णुदेवा का एकदम आनंद झालो. धावत पळत गेले ते थेट वैकुंठी आणि लक्ष्मी का हाक मारतात, अगो लक्ष्मी बाहेर ये, लक्ष्मी बाहेर ये, लक्ष्मी बाहेर. लक्ष्मी ओरडत बाहेर येली, कारण 1 वर्ष म्हणालो तुम्ही होताच ख एवढे दिवस, काय तुमचा पत्र नाही, तुमचं फोन नाही, एक मॅसेज नाही. कोण सांगता? लक्ष्मी. ही लक्ष्मी येली. गुरुवर्य चिलेबुवा यांच्या विद्यार्थ्यांकडून हे 500 रुपयाचं सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. पिंट्या मांजरेकर यांच्या स्मरणार्थ अतुल चव्हाण वाजपेयी होते. 500 रुपयाच्या पारितोषिकाला जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. असंच सगळ्यांनी प्रेम ठेवा आणि पिंट्या मांजरेकर यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. काय सांगितलं बघा की प्रत्येकाने अवतार घ्या आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे हा गेला धावत गेला आणि तिला सांगतोय, तिला भेटायला गेल्यावर ती म्हणते अहो होतास काय, 1000 वर्ष झाली, काही नाही शोधलंय, तुमका पेपरात ॲडव्हर्टाईज दिलंय, व्हॉट्सअपवर टाकलंय, इंस्टाग्रामवर टाकलंय. कुठे नाही ॲडव्हर्टाईज, मला कुठे नाही शोधलं तुम्हाला. आता विष्णुदेवानी सगळी हकीकत सांगितल्याबरोबर तिलाही आनंद झाला. आपल्या पोटी गणपती जन्माला येणार हे ऐकल्याबरोबर ती आनंदाने नाचायला लागली बघा. आणि प्रत्येकाने अवतार घेतले. कसे? कळलं येईल
कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, झाला आनंद लक्ष्मीला, झाला आनंद लक्ष्मीला, झाला आनंद लक्ष्मीला, कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, झाला आनंद लक्ष्मीला, विष्णू भूलोकी माधव रूपी अवतरला, विष्णू माधव रूपी अवतरला, विष्णू माधव रूपी अवतरला, सुमदा नावे लक्ष्मी आली जन्माला, आली लक्ष्मी जन्माला, आली लक्ष्मी जन्माला, झाला आनंद हो, झाला आनंद साऱ्या त्रैलोक्याला, झाला आनंद साऱ्या त्रैलोक्याला, कळलं येईल गणजन्माला, कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, झाला आनंद लक्ष्मीला, झाला आनंद लक्ष्मीला, झाला आनंद लक्ष्मीला. ज्यावेळी तिला समजलं की आपल्या पोटी गणपती जन्माला, एकदम आनंदाने ती बेभान झाली. झाले ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने अवतार घेतले. विष्णुदेव वरेण्यराजाच्या पोटी, सुनीलता हिच्या पोटी, वरेण्यराजाची पत्नी सुनीलता हिच्या पोटी माधव नावाने अवतार घेतला. सुमदा लक्ष्मी सुमदा नावाने धुमासुराच्या पोटी, अर्थात त्याच्या पत्नीच्या पोटी जन्माला आली सुमदा नावाने. दोघा जण दोन बाजून वाढतात बघा, एकीकडे सुमदा आणि एकीकडे माधव. आता झील किती वाढलो तरी यावशी का काय टेन्शन नसता, पण चेडू एकदा वाढी का लागला की औशी बापसाचे ठोके वाढतात बघा. कारण औशिक माहीत असता, बापसाक काय त्याची काय चिंता नसते, त्याचा याकच काम केला की बाजूक झालो. म्हणजे महिन्यात पगार दिला की तू आणि तुझी पोरा काय त्या करा नाही. पण औस बिचारी दिवसभर फेरी मिळत असता. पोर कितींदा बारीगरी गेला, काल बापसान पावडर चोडबो आणला, आज कसं संपलो, काजळाची डबी कर. म्हणजे आईचा लक्ष असतो. तशी ती आपली ही सुमदेची आई सांगितल्याबरोबर ह्याला आपल्या वरेण्यराजाला सांगितलं. हो म्हणाली आपली कन्या आता उपवर झाली आहे, तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधा. त्याबरोबर त्याने काय केलं बघा, आपल्या सगळ्या भावांना बोलून धुमासूर धूमकेतू यांना बोलून घेतलं आणि त्यांना काय सांगतोय, लावण्याची जैसी खानी, लावण्याची जैसी खानी, सुंदर रूपवती, उपवर उपवर झाली सुमदा राणी, उपवर राजाची चालणी, उपवर राणी चालणी, लावण्याची जैसी खानी, लावण्याची जैसी खानी, सुंदर रूपवती, उपवर उपवर झाली सुमदा राणी, उपवर झाली सुमदा राणी, उपवर झाली सुमदा राणी, उपवर झाली सुमदा राणी. धुमासूर सांगे धूम्रवर्णा, वर आनावा शोधून ऐसा, वर आनावा शोधून ऐसा, वर आनावा शोधून ऐसा. सप्त पाताळी जा कैलासी, सप्त पाताळी जा कैलासी, ब्रह्मपुरी वैकुंठी, उपवर झाली सुमदा राणी, उपवर झाली सुमदा राणी, उपवर झाली
आपल्या भावांना बोलून घेतलं धुमासूर धूम्रकेतू आणि म्हणतो आपली कन्या आता उपवर झाली आहे, तिच्या योग्यतेचा वर शोधून आता साक्षात ती लक्ष्मी हो. कोण? सुमदा. म्हणजे एवढी सुंदर, तिच्या योग्यतेचा वर मिळणार कुठे? गेले त्रिभुवनामध्ये गेले, पालतं घातलं त्रिभुवन, कैलाशी गेले, वैकुंठी गेले, पण तिच्या योग्यतेचा वर कुठे मिळेना. शेवटी फिरत 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 म्हणाले आपला घरात जाऊया. खाली उतरले आणि पृथ्वी तलावर फिरता 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 वरण्य देशामध्ये आले. वरण्य देशामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी वरण्य देशीचा राजपुत्र कोण? माधव. गुरं चारायला गेला होता. कशाला? ढोरा घेऊन गेलेलो. आता तो सुंदर साक्षात विष्णूच तो. विष्णू पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये भरला. म्हणाला हे स्थळ आपल्या सुमदेसाठी चांगलं आहे. म्हणाला हा वर. सगळी त्याची इत्तंभूत माहिती घेतली आणि येऊन धुमासुराला सांगतात. कशी? प्रथम तो पाहिला, प्रथम तो पाहिला, प्रथम तो पाहिला, प्रथम तो पाहिला. माधव एकला त्यास मनाचा देशीवर भला. असा म्हणाले सुंदर वर पाहिला आपल्या सुमदेसाठी अगदी योग्य आहे. आता एवढं ऐकल्याबरोबर त्या धुमासुराला एकदम आनंद झाला. मला ठीक झालं, आपल्या पोरीचं लग्न जमतंय ना. ताबडतोब रावणाला बोलवलं आणि त्या वरण्य राजाकडे पाठवलं. वरण्य राजाला सांगितलं, म्हणाला असं असं तुमची मुलगी आमच्या माधवला द्या. आता जाऊन त्याने मागणं घातलं. काय केलं? पूर्वी होता या मागण्या बिगण्या घालूच्या, आता ती फॅशन गेली. पूर्वी मागणं घालताना किंवा पूर्वी सगळा वेगळाच होता हो. आमच्यानी लग्न ठरवलं नाही तेव्हा आम्ही किती लाजायचे. आम्ही लाजायचे. आता लाज वाटतं त्याची आठवलं. हो ते बघा विचारू का जायचे तेव्हा ती बिचारी एवढी घाबरलेली असं, म्हणजे तिची अवस्था बघून ना 5-6 जण अशी ती जुनी जाणती सगळी माणसं घेऊन जायचे बरोबर. त्याच्यात तरुण कोणाक नेण्यासारखं नाही, सगळे लग्न झालेले. आणि मग म्हातारे प्रश्न विचार, बाबा बाबी तुझं नाव काय? ते अगदी डोक्यावरनं पदर घेऊन सांगणार नाव काय असं त्या काय बरं तुका काय काम बी मिळतं ना, त्या सगळं आहेच करता. म्हणजे आपण अशी त्यावेळी. आणि चायचं ताट आणल्यावर अशी नुसती एवढी म्हणजे दात आपटत असतं तिच्या. पोरगी एवढी घाबरलेली असतात. आपण समजून जाते तेवढाच फक्त घाबरणार. नंतर ती का घाबरवतात नाही आणि कापवतात नाही, आपणच कापात राहायचं. असू दे, वस्तूच आहे. काय काय पूर्वीचं आणि आता ते सगळं आता फरक झालेलो आहो. 100 रुपये पारितोषिक आलंय गणेश दळवी यांच्याकडून. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गाणं घ्या, लास्टला घेऊया. हे भारूड झालं की नाही अशी सांगा. महाराजांची गाणी सांगा, बाळासाहेबांबद्दल म्हणायला सांगा, आम्ही जरूर म्हणू. पण ते पुष्पाने गाय आता सगळं बदललं बघा. शाळेत असताना आमका ह्या आता बाहेर इल्या सगळं. शाळेत असताना आपल्याला 2च विभाग माहिती होते सगळ्यांका, एक गद्य विभाग आणि एक पद्य विभाग ना. गद्य विभाग आणि पद्य विभाग. आता मोठे झाल्या समाजात 3रा पण एक विभाग हा म्हणून मध्य विभाग. त्याच्यामध्ये सराव परीक्षेने बरेच चालतं ना. ती माई असता 6 माई आणि वार्षिक त्याची 31 डिसेंबर. जे तो दुसऱ्या दिवशी डोळं उघडत तो पास.
कुठपर्यंत दिला होता रे? हां, लग्न बाबा गेल्यानंतर रावणाने त्याला मध्यस्थी केली. रावण म्हणाला असं आपला राजा म्हणतोय, वरेण्य राजा म्हणताय, हे कसं शक्य आहे? आम्ही मांडलिक राजे आणि धुमासूर म्हणजे त्यांची पोरगी, कसं शक्य आहे? ते म्हणाले काय चिंता करायची नाही. स्वतः म्हणाला मुलीचा बाप तयार आहे, मला पाठवलं आहे. तुम्ही म्हणाल फक्त लग्नाची तयारी करा. झालं बाबा, लग्न फिक्स झालं. लग्न फिक्स झाल्याबरोबर दोन्ही सगळीकडे गावोगावचे निमंत्रण गेलं बघा. सगळे लोक जमले, थाटामाटात मोठ्या लग्न पार पडलं. कसं? गोरी सुंदर मांडवा खाली, 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 गोरी सुंदर मांडवा खाली. माधव साजीरा सुमना गोजिरी, माधव साजीरा सुमना गोजिरी, माधव साजीरा सुमना गोजिरी, वराडाची झाली त्याची मोठी गाडी, गोरी सुंदर मांडवा खाली, गोरी सुंदर मांडवा खाली, गोरी सुंदर मांडवा खाली. हो, थाटामाटात लग्न पार पडलंय बघा. कैलासवासी विलास गुरव माझे गुरुबंधू यांच्या स्मरणार्थ प्रमोद मुलगा अर्थात माझा शिष्य आहे तो प्रमोद गुरव याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं. जोरात एकदा टाळ्या वाजवा आणि विलास गुरव यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. गणेश दळवी यांच्याकडून पुनश्च 100 रुपये आले आहेत. जोरात एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. थाटामाटात लग्न पार पडलं बघा. लग्न झाला, सगळा झाला, 5 परतवन झाला. मग ती सासरी गेली आणि पुन्हा माहेरी यायला निघाली. माहेरी आली ती आणि काय झालं बघा, ओढभरणीचा, परत सासरी जात होती. ओढभरणीचा कार्यक्रम होता. ओढभरणीचा कार्यक्रम होता, एवढ्यात थाटामाटात कार्यक्रम चालला होता. आकाशवाणी झाली. कशी झाली? झाली आकाशवाणी स्वर्गातून, झाली आकाशवाणी स्वर्गातून, झाली आकाशवाणी स्वर्गातून. माधव साजीर सुमधेचा सूत करील तुझा अंत, सुमधेचा सूत करील तुझा अंत, सुमधेचा सूत करील तुझा अंत, सुमधेचा सूत करील तुझा अंत. तुला धाडील यम सदनी, झाली आकाशवाणी स्वर्गातून, झाली आकाशवाणी स्वर्गातून, झाली आकाशवाणी स्वर्गातून. आकाशवाणी झाली. हे राजा धुमासुरा, तुझा अंतकाल जवळ आला आहे. ह्या सुमधेचा पुत्र तुझा अंत करील. ह्या ऐकल्याबरोबर सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघतात. कोण रे बोललो तो, कोण रे बोललो तो. खालचे म्हणतात आम्ही कोण नाही बोलला, वरनं कोणतरी बोललो. तेव्हा त्यांना समजलं आकाशवाणी झाली. सगळेजण एकदम त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणाले आता काय होणार ह्याची, हिच्या पोटी जो पुत्र आहे ना तो आपला अंतकाळ ठरणार. तरी शेवटी बापाचं हृदय, तो बाप म्हणतो हे कसे शक्य आहे. सगळ्यांनी तेव्हा विचार केला ह्या पोरीला आत्ताच्या आत्ता ठार मारूया, पण शेवटी बापाचं हृदय देव. बाप तो बाप असतो, आई ती आई असते बघा ना. दोघांची तुलना आपण करूच शकत नाही आयुष्यामध्ये. आई पण तेवढी श्रेष्ठ आणि बाप पण तेवढाच श्रेष्ठ. मगाशी बुवांनी सांगितलं तसं आई ती शेवटी आई असते बघा. आई आपल्याला नेहमी कडेवरती घेणार आणि सगळं जग दाखवणार. जेवढं जेवढं सगळं पाहिलं आहे ते दाखवणार आई. पण बाप खांद्यावर घेणार. का? जे मी पाहिलं नाही ते तू बघ. तो बाप असतो बघा. आणि आई ती आई असते. तर बघा हा बाप एकदम व्याकुळ झाला म्हणजे ते ऐकल्याबरोबर. पण काय म्हणतोय बघा, भरल्या अंतस्करणाने त्या पोरीला आपल्या निरोप दिला. काय म्हणतोय, तू माझी ग
तू माझी लाडली सोनुली, तू माझी तानुली, तू माझी लाडली सोनुली, तू माझी तानुली, माझी लाडली सोनुली, तू माझी तानुली, सांगू पुन्हा मानू कसं मानू पुन्हा सांगू मग माझ्या मने आहे कोणी आकाशवाणी, कसं मानू पुन्हा सांगू दुःख माझ्या मनीचे आहे कोणी आकाशवाणी, कसं विश्वास ठेवू तरी पण त्याने भरल्या अंतस्करणाने तिला निरोप दिला. झालं ती आपल्या सासरी गेली, नवऱ्याबरोबर गेली. कालांतराने तिला दिवस गेले, गरोदर राहिली. कोण? सुमदा. आता तिच्या पोटी पुत्र जन्माला येणार, तिच्या पोटी पुत्र जन्माला येणार आणि तो आपल्याला ठार मारणार. सगळे ते दैत्य भयभीत झाले. धुमासूर, धूम्रवर्ण, धूमकेतू, रावण सगळे भयभीत झाले. विचार करतायत आता करायचं काय. एक जे काय कोण कोण म्हणतात आत्ताच्या आत्ता त्या दोघांना आपण ठार मारूया. पण धुमासूर म्हणतो हे कसं शक्य आहे, शेवटी बापच तो म्हणतो हे कसं शक्य आहे, एक गरोदर बाईला आपण मारायचं म्हणजे केवढं मोठं पाप. तेव्हा रावण म्हणाला तुम्ही काय चिंता करू नका, तुम्ही कुणी पाप तुमच्या अंगावर घेऊ नका. माझा विधूर माझा सेवक विधूर तो हे काम करील. ती दोघं झोपलेली असते वेळी त्यांना उचलून आकाशमार्ग येतो, पलंगासकट घेऊन जाईल जंगलामध्ये आणि काय करायचं ते करील. तुम्ही म्हणाला काय चिंता करू नका. त्याप्रमाणे त्या विदुराला सांगितलं. विदुराला सांगितल्याबरोबर विदुराने काय केलं बघा. ही दोघं जण शयनगृहामध्ये झोपलेली होती. मोहिनी घालून त्यांना तो मंच वरती उडवला, आकाशमार्गे गेला. तो मंच जाऊन कुठे पडला? रेवा नदीच्या किनारी. कसा बघा. ऋषिकेश दुडगे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा टाळ्या वाजवा. सुधा माधव शयनगृही मंच कावरी, सुधा माधव शयनगृही मंच कावरी, मोहिनी घालिता मंच पुढे अंबरे, मंच पुढे अंबरे, मोहिनी घालिता मंच पुढे अंबरे, मंच पुढे अंबरे, मोहिनी घालिता मंच पुढे अंबरे, मंच पुढे अंबरे, सुधा माधव शयनगृही मंच कावरी, सुधा माधव शयनगृही मंच कावरी, मोहिनी घालिता मंच पुढे अंबरे, मंच पुढे अंबरे, मोहिनी घालिता मंच पुढे अंबरे, मंच पुढे अंबरे. काय घडले न कळले दोघांची, झुल्या परी झोका घेती आकाशी, झुल्या परी झोका घेती आकाशी, झुल्या परी झोका घेती आकाशी. काय घडले न कळले दोघांची, झुल्या परी झोका घेती आकाशी, झुल्या परी झोका घेती आकाशी, झुल्या परी झोका घेती आकाशी. मंच आला भुवरी रेवा नदी किनारी, मंच आला भुवरी रेवा नदी किनारी, रेंच आला भुवरी रेवा नदी किनारी, मंच आला भुवरी रेवा नदी किनारी, देवतारी तया कोण मारी, सुमदा माधव शयनगृही मंच कावरी, सुमदा माधव शयनगृही मंच कावरी, मोहिनी घालिता मंच पुढे अंबरे, मंच पुढे अंबरे, मोहिनी घालिता मंच पुढे अंबरे, मंच पुढे अंबरे.
उडाला काय मंच. ती दोघं जण झोपलेली होती, त्यांना काही कळलं नाही बघा. अगदी जाऊन पडला तो रेवा नदीच्या किनारी पडला. त्या ठिकाणी कौंडिन्य मुनी ध्यानस्थ बसले होते. बाजूला काहीतरी पडलं म्हणून वाकून बघतात, काहीतरी धापकन पडला. गावात कसो बरको फणस पडता नाही, काहीतरी पडलं म्हणून डोळे उघडून बघतात तर कोण? ही दोघं जण. त्यांनी ओळखलं, ते आता ऋषीच ते, त्यांनी ओळखलं ही दोघं जण कोण, यांच्या पोटी कोण जन्माला येणार, सगळं त्यांनी ओळखलं. त्यांना मंत्र घातला होता, मोहिनी घातली होती. मंत्र टाकून ती मोहिनी दूर केली आणि मग काय केलं बघा. ऋषीनी मंत्र घाली तर मोहिनी झाली ती दूर. ऋषीनी मंत्र झाली ती दूर. ऋषीनी मंत्र घाली तर मोहिनी झाली ती दूर. ऋषीनी मंत्र घाली तर मोहिनी झाली ती दूर. रेवेच्या वाऱ्यानं सुमदा माधव आली भानावर. रेवेच्या वाऱ्यानं सुमदा माधव आली भानावर. रेवेच्या वाऱ्यानं सुमदा माधव आली भानावर. एका वाटला गावात गेल्यासारखा. हे आमचे सावर्ड्यावाले आहेत, पण ते सगळे कोकणातले गाव, आपल्या सिंधुदुर्गातले सगळे गाव, त्या सगळे मित्र त्यांचे सिंधुदुर्गात. म्हणजे मीच आता माका सोडून ते कधी नसतातच म्हणा. पण गाव आता ह्या वाजवल्या त्यांना बरा वाटला. माका असे पुन्हा होतात, आमचा काहीतरी घेतलास, आमचा काहीतरी घेतलास. गंमत सांगते एक झालेली आमच्या बाजू का. तो एक जण पियायचो आणि बायको म्हणता, काय हो किती पैसो खर्च करतात या दारूवर, का या चांगला वाटतं तुमका? सारखे किती पैसे उडवतात, किती खर्च करतात. तो म्हणतो, गो तू ब्युटी पार्लरमध्ये जातस, तुका मध्ये का मी काय बोलतोय काय, माझा हक्को पगार तू त्याच्यात घालवतोस, मी कधी तुका दुखवतोय? ही बोले, हो बोल, मी जाते कशा का ब्युटी पार्लरमध्ये, तुमका चांगला दिसो हवा म्हणूनच जाते ना. अगो पण खुळ्या, मी तरी दारू कशाक पितय, तू माका चांगला दिसो हवंच म्हणून. आपलं मजा म्हणून ऋषीने मंत्र घातला. ती दोघं जण, जी मोहिनी होती ती दूर झाल्याबरोबर दोघं जण भानावर आली. भानावर आल्याबरोबर तो मंद मंद वारा रेवा नदीच्या किनारी त्या पाण्याचा सुळसुळाट चाललेला, झुळझुळाट चाललेला, ते सगळं पाहिल्याबरोबर ते सगळे पशु पक्षी गात आहेत. ती दोघं जण एकदम धुंद झाली आणि पुन्हा एकमेकाच्या मिठीत सामावून गेली. कशी बघा. रेवेचं झुळझुळ वनराई पाऊनी गेले मुनी, वनराई पाऊनी गेले मुनी. रेवेचं झुळझुळ भारी वाऱ्याची मंजूळ गाणी. वनराई पाऊनी मन गेले मोहनी, वनराई पाऊनी मन गेले मोहनी. रेवेचं झुळझुळ भारी
झुळझुळ पाणी वाहत आहे ते पाहिल्याबरोबर सगळा तो वातावरण पाहिल्याबरोबर दोघ जण एकदम बेभान झाली. पुन्हा एकमेकाच्या भाऊपाशात सामावून गेली. थोड्या वेळाने शोध घेत 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 ते धूम्रवर्ण धूमकेतू सगळेजण तिथे आले. तुम्ही का आम्हाला काय वेडे समजलात का? हा, यांच्या पोटी पुत्र जन्माला येणार आणि तो तुम्ही आम्हाला देणार, आम्ही विश्वास कसा? तेव्हा ऋषी म्हणतात मी एक ऋषी आहे, एक ऋषी मुनी आहे आणि म्हणाले हे माझं वचन आहे, या गंगेला साक्षी ठेवून मी तुम्हाला वचन देतो की जो कोण यांच्या पोटी पुत्र जन्माला येईल त्याला आम्ही तुमच्या स्वाधीन करू. काय म्हणतोय बघा. गंगा आहे पुत्र होता देईन तुम्हाला वचन माझे हे गंगेला साक्षी ठेवून मी तुम्हाला वचन देतो की यांच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल त्याला मी तुमच्या हवाले करीन. झालं त्याप्रमाणे त्यांनी विश्वास ठेवला आणि कालांतराने सुमदा प्रसूत झाली आणि तिला बाळ झालं. बघा, पुत्ररत्नाचा राप झाला. त्यांना ही बातमी समजल्याबरोबर धूमकेतू, धुमासूर, धूम्रवर्ण सगळेजण आले त्या बाळाला मागायला त्या ऋषीजवळ. ऋषींनी ठरल्याप्रमाणे त्या बाळाला त्यांच्या सुपूर्त केलं. त्या बाळाला घेऊन ते जंगलामध्ये गेले आणि ठार मारणार एवढ्यात त्या बाळाने आपलं अकराळ विक्राळ रूप धारण केलं. बाळ म्हणजे कोण होतं? ते साक्षात गणपती. अकराळ विक्राळ रूप धारण केलं आणि त्या सगळ्या दैत्यांना जाग्यावरती खलास करून टाकलं. धुमासूर, धूमकेतू, धूम्रवर्ण सगळ्यांना ठार मारलं आणि आपला तिथे अवतार घेतला. बघा, अशा प्रकारे गणपतीने आपला अवतार घेतला. जे वचन दिलं होतं विष्णुदेवांना ते पूर्ण केलं. विष्णुदेवांच्या पोटी थेऊर गावामध्ये चिंतामणी अवतार घेतला आणि आमचं भारूड इथे संपलं. घेतला चिंतामणी अवतार प्रमोदगाई भारूड घेऊन, प्रमोदगाई भारूड घेऊन ग्रंथाचा आधार